नेहमीच्या भाज्या करण्यापेक्षा काहीतरी वेगळं जर ट्राय करायचं असेल तर ही सोयाबीन करीची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। त्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि सोयाबीन आपल्याला इथे सोक करत ठेवायचे। साधारण आपल्याला अर्धा तास हे सोयाबीन या गरम पाण्यामध्ये सोक करायचे आहे। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो, इथे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये पाणी न घालता याची प्युरी तयार करून घेतली आहे आणि याला आता फोडणी करणार आहोत। त्यासाठी आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल कढईमध्ये छानपैकी तापल्यानंतर त्याला फोडणी करून घ्यायची। तर यासाठी जिरं, मोहरी, हळद, हिंग आणि फ्रेश कढीपत्त्याची पानं मी घालून घेणार आहे। चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। इथे मी फ्रेश कढीपत्त्याची पानंही घालून झालेली आहे। मस्त कडकडीत अशी फोडणी तयार झाली आहे। त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण जे आहे ते घालून घेणार आहोत। छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। अतिशय सोपी आणि मस्त टेस्टी भाजी बनणार आहे। नक्की करून बघा। तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता। यामध्ये आपण वेगवेगळे मसाले घालून घेणार आहोत। जसे मी इथे घातलेला आहे लाल तिखट, त्याच्यानंतर किचन किंग मसाला, गरम मसाला, धना पावडर, हे सगळे मसाले मी यामध्ये घातलेले आहेत। छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि ही जी ग्रेव्ही आहे ती शिजण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं लागणार आहेत। त्यामुळे झाकण घालून ठेवूयात आणि मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे। मी इथे झाकण घालून ठेवते आहे। खूप सुंदर अशी रेसिपी बनणार आहे। आणि इकडे तुम्ही सोयाबीन मस्तपैकी बघू शकता सोक झालेले आहेत। सर्व पाणी निथळायला ठेवून आपण याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत। इथे ग्रेव्ही खूप छान पद्धतीने शिजती आहे। खूप सुंदर सुगंध सुटला आहे। नक्की करून बघा ही रेसिपी। सगळ्यांनी आपल्या जेवणामध्ये सोयाबीनचा समावेश हा केलाच पाहिजे। खूप मस्त सोर्स आहे प्रोटीनचा। खूप अप्रतिम वेगवेगळे पदार्थ बनतात आणि ते आपले सोयाबीनसुद्धा पाणी निथळून त्याच्यातलं पाणी काढून झालेलं आहे। ते आपल्याला थोड्याशा तेलावरती हळद आणि लाल तिखट घालून परतून घ्यायचे आहेत। हलकेसे कोरडे करायचे आहेत। मस्तपैकी ही भाजी बनणार आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर फॉलो करा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्कीच शेअर करा आणि आस्वाद रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। अगदी 2 ते 3 मिनिटं सोयाबीन असे तेलावरती परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। पाणी आपण निथळलेलं होतं आणि पूर्ण सोयाबीनमधून पाणी काढलेलं आहे। त्यामुळे मीठ हलकंसं कमी झालं आहे आणि कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहोत। परत एकदा छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि सोयाबीन आपले करीमध्ये घालण्यासाठी तयार झालेले आहेत। ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवलेली आहे। तुम्हीही जरूर ट्राय करून बघा, नक्की आवडेल। आणि जेव्हा कराल तेव्हा ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। करी पण आपली छानपैकी झालेली आहे। यामध्ये सोयाबीन घालून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। याच्या अगोदर मी सोयाबीनपासून खूप छान असे कटलेट बनवलेले आहेत आणि ते मुलांना फार आवडतात। नक्की करून बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे आणि थोडंसं आपल्याला इथे मीठ ॲडजस्ट करायचं आहे। छानपैकी हलवून घ्यायचं आहे। आपल्याला झाकण घालून साधारण 5 मिनिटं ठेवायचं आहे आणि खूप अप्रतिम सुगंध सुटलेला आहे। सोयाबीनची करी आपली रेडी झालेली आहे। कोथिंबीर घालून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात। याचा आस्वाद तुम्ही गरमागरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा घेऊ शकता। अतिशय हेल्दी आणि मस्त रेसिपी आहे। तुम्ही ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। आहा, खूपच छान दिसते। सर्व करून घेतलेली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी।